प्रिपेड इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। महावितरण अदानी गँगवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा। माजी नगरसेवक शकील सय्यद इस्लामपूर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर प्रीपेड वीज मीटरविरोधात शंखध्वनी आंदोलन करण्यात आले। चले जाव अदानी, महावितरणचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणला। या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक व उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांनी केले। ते म्हणाले, शासनाने प्रीपेड मीटर अनिवार्य नसल्याचा जीआर काढला असताना अदानी गँग व महावितरण ग्राहकांच्या घरात जबरदस्ती मीटर बसवत आहेत। यामुळे प्रत्येक ग्राहकावर सुमारे 12,000चा आर्थिक फटका बसणार आहे। यावर तहसीलदारांनी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन करेल। सय्यद यांनी कर्मचाऱ्यांनाही इशारा देत सांगितले की अदानीकडे महावितरण गिळंकृत होण्याचा धोका आहे। बसवलेले प्रीपेड मीटर तातडीने काढून जुने मीटर लावा, नाहीतर जनता माफ करणार नाही। या आंदोलनात सुभाष मोहिते, संतोष हिरुगडे, नितीन शिंदे, तात्यासाहेब बामणे, रामराव थोरात, अरुण कुपाडे, इकबाल वाईकर, सुहेल अन्सारी, गणेश शेवाळे आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। जय महाराष्ट्र। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं इस्लामपूर तहसील कार्यालयाच्या समोर शंखध्वनी आंदोलन करून महसूल प्रशासनाचा या ठिकाणी निषेध केला गेला। गेल्या सोमवारी तहसीलदारांना आम्ही जाहीर निवेदनाद्वारे विनंती केलेली होती की आपल्या भागामध्ये या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता, कोणतीही पूर्वसूचना न देता महावितरण कंपनी अदानी गँगला हाताशी धरून या ठिकाणी प्रीपेड मीटर बसवते। या प्रीपेड मीटरमुळं ग्राहकावर 12,000चा बोजा चढणार आहे। त्याच्या माथी शासनाने हा मारलेला आहे। याचे फायदे काय, तोटे काय, याला काहीही माहीत नाही। आणि म्हणून या ठिकाणी हे मीटर तत्काळ बसवलेले मीटर जवळजवळ या शहरामध्ये 35-40% मीटर बसून पूर्ण झालेले आहेत। सगळ्यांची तक्रार आहे, बिले डबल यायला लागलेली आहेत। ज्यांना 200-300 रुपये होते त्यांना हजारात बिल यायला लागलेलं आहे। या सगळ्या तक्रारांनी ह्या मीटरच्या तोटे लक्षात घेतले तर हे तत्काळ मीटर त्यांनी काढून घ्यावेत बसवलेले, आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। तहसीलदार साहेब, आम्ही तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो की कुणीही कुणाच्याही घरात घुसायचं आणि काही करायचं, ही हुकुमशाही या वाळवंट तालुक्यात चालणार नाही। क्रांतिकारकांची भूमी आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कालच्या सभागृहात सुद्धा सांगितलेलं की आम्ही मीटर बसवायचं थांबवलेलं आहे। आता मीटर बसवायचं थांबवलेलं आहे, आता पुन्हा नगरपालिका आणि महापालिका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी थांबवलंय, हा भाग वेगळा आहे। परंतु हे मीटर लादण्यापाठीमागं व्यापाऱ्यांचा फायदा आणि शेतकऱ्यांचं नुकसान, जनतेचं नुकसान, ही मोठी बाब लक्षात घेणं गरजेचं आहे। शासनाचा जो डाव आहे तो MSEBीच्या प्रॉपर्टीवर आहे। ती प्रॉपर्टी कशी हडप करता येईल आणि व्यापाऱ्यांच्या घशात कशी घालता येईल, यासाठीचा हा सगळा डाव आहे। आज या ठिकाणी शंखध्वनी आंदोलन करून आम्ही थांबणार नाही। जर येणाऱ्या 8 दिवसामध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करून बसवलेले मीटर काढले नाहीत तर याच तहसील कार्यालयासमोर मसोबाची महाआरती घेऊ, आणि मसोबा आला या जाग आणल्याशिवाय या ठिकाणी शिवसैनिक परत जाणार नाही, एवढं या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी आमचे मित्र आणि कडवट शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचे जीवाभावाचे मित्र आणि आमचे कार्यकर्ते शकील भैया सय्यद यांनी अचानक फोन केला। म्हटलं अगोदर फोन केला तर आम्ही चाबूक घेऊन आलो असतो, सर्व शेतकरी संघटनेनं चापकाने फोडून काढला असता अधिकाऱ्यांना, कारण आम्ही जास्त काही बोलत नाही। शेतकरी संघटना आणि कामगारांसाठी काम करणारे आम्ही माणसं आहे। यापूर्वी भैया आम्ही 6 महिन्यापूर्वी अदानीवाल्याला निवेदन दिलंय
त्याने खुलासाच केलेला नाही. स्वतःच्या माझ्या भावाचं मीटर जर मला घ्यायचं म्हटलं तर 50 कागद गोळा करायला होती ती, 50 फॉर्मवर सह्या घ्यायला होती ती. पण अदानीवाली गुपचूप चोरी केल्यागत ती कामगार आमच्या घरात येऊन झोपलेल्या बायका दुपारच्या बघून मीटर काढून नेते ती. खरं वास्तविक या कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार आणि प्रांत आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी आपल्या मीडियाच्या मार्फत सांगतो, तुम्ही या MSCBच्या कामगारांच्या चोरीचा गुन्हा नोंद केला पाहिजे की आमच्या आईबाच्या घरात रात्री दुपारचं संध्याकाळी 8ला काय घरात मीटर बसवली चोरून नेऊन. म्हणजे वायरा काढते ती, मीटर काढते ती, नवीन मीटर बसवते ती. म्हणजे आमची सही नाही, फॉर्म नाही, काय नाही. म्हणजे यात गोड बंगाल आहे. अदानीच्या घशात MSCB अदानीचं मुख्यमंत्र्याचं साठलोट आहे, करोडोचा यात घोटाळा आहे. म्हणून आम्ही शकील भैया सांगतील तसं येणाऱ्या 8 दिवसात यांनी मागण्या जर मान्य नाही केल्या, MSCB अदानीची आणि शिवसेनेची कार्य सगळ्या संघटनेची मिटिंग नाही लावली तर आम्ही घरातल्या आमच्या बाच्या घरातला आम्ही तर मीटर काढून आणणार. सर्व ग्राहकाला आणि लोकांना माझी विनंती आहे, शकील भैया जी तारीख सांगतील ती 8 दिवसामध्ये घरातले मीटर आपण काढायचे आणि तहसीलदार ऑफिसच्या बाहेर आणून जाळायची आणि MSCBला कुलूप घालायचं, तहसील ऑफिसला बी गेटला कुलूप घालायचं आणि आमच्या बाचं मीटर आम्हाला जुनं परत द्या, अदानीचं आम्हाला मीटर नको. म्हणून या ठिकाणी पुढचं नियोजन आंदोलनच करायचं आहे. यापूर्वी आम्ही कायद्यानं कागदोपत्री MSCBला निवेदन दिलंय. MSCBला सांगितलंय तुमच्या MSCBचं दाम आमच्या बाच्या दारात, आमच्या बाच्या रानात, आमच्या उराव बसवली ती आणि याच धर्तीवर एअरटेल किंवा BSNLच्या टावरला 5,000 रुपये भाडं आहे आणि MSCB नव्हे आमच्या बाच्या लाईटच्या डांबाचं भाडं कमीत कमी 500 रुपये तर आम्हाला दिलं पाहिजे आणि अदानीचं स्मार्ट मीटर आम्हाला नको आहे, ती काढून गेलं पाहिजे. 8 दिवसात मीटर नाही काढलं तर आम्ही मीटर काढणार आणि MSCBच्या दारात जाळणार. गंभीर इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देत आहे आणि शिवसेनेला पूर्णपणे 24 तास बोलवत